कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या बीट जमातदार सुषमा मडावी यांनी आमला येथील प्रकाश नरंदने यांच्या घरी जाऊन एकेरी अरेरावीच्या भाषेत बोलून गुन्हेगार नसताना त्यांनी मारहाणी केली व ऋषभ आनंद निर्वाणकर यांना इच्छा नसतानाही रिपोर्ट देण्यास प्रवृत्त केल्याबद्दल जिल्हा पोलीस निरीक्षक कदम यांना तक्रार सादर करून महिला पोलीस बीट जमातदार सुषमा मडावी यांच्यावर कार्यवाहीची मागणी केली आहे। सदर घटना अशी की दिनांक 15 मे रोजी आमला गावात एका विवाहाच्या निमित्ताने नवरा नवरीचा नानोरा सुरू असतानाही जोराने डीजेचा आवाज सुरू होता, म्हणून प्रकाश नरंदने त्या ठिकाणी बघायला गेले असता त्या ठिकाणी गावातील शेकडो पोरांचा समुदाय एकीकडे अंगावर पाण्याचा वर्षाव करीत होते। पाणी उडवीत असतानाही डीजेवर पाणी उडाले व डीजे बंद झाला। तेव्हा कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल सुषमा मडावी यांना ऋषभ निर्वाणकर यांनी बोलवले व काहीही चौकशी न करता सुषमा मॅडम शेकडो पोरांचा जनसमुदाय घेऊन प्रकाश नरंदरे यांच्या घरावर जाऊन डीजे मध्ये तूच पाणी फेकले म्हणून आरेरावीच्या भाषेत धमकावल्या लागल्या व डीजेचे 2 लाख रुपये झालेले नुकसान आता ताबडतोब पैसे देऊन भरून दे, तुला हे महागात पडेल, तू ऋषभला पुरू शकत नाही अशा धमक्या देऊन ऋषभला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन प्रकाश नरंदरेच्या विरोधात रिपोर्ट दाखल करण्यास सांगितले। चौकशी न करता शेकडो लोकांच्या समुदाय घरावर नेऊन धमकावणे हे कितपत कायदेशीर आहे असा प्रश्न निर्माण होत आहे। प्रचंड आवाज डीजे सुरू असतानाही डीजे मालक यांनी डीजे वाजवण्याची परवानगी घेतली होती का? घेतली असेल तर डीजे मालक याच्यावर काय कारवाई केली हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। ऋषभ निर्वाणकर व पोलीस कॉन्स्टेबल सुषमा मडावी यांचे हितसंबंध असल्याचे बोलले जात आहे। गावात कुठलाही वादविवाद किंवा घटना घडल्यास आरोपी व सुषमा मडावी यांच्यात आर्थिक सेटलमेंट ऋषभ निर्वाण करून देतो असेही बोलले जात आहे। तेव्हा अशा भ्रष्टाचार कॉन्स्टेबलला तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी प्रकाश नरंदरे व त्यांची पत्नी मंदा नरंदरे यांनी जिल्हा पोलीस निरीक्षक कदम साहेब यांच्याकडे केली आहे। जर उगीच कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव दिलीप शाप्यामोहन यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय सतीश पाटील सह जया मेहरा यांनी। कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या सुषमा मडावी त्या आमच्या घरी 200-250 पब्लिक घेऊन आले आणि म्हणाले डीजेचा खर्च कोण देते, 2 लाख खर्च आहे आणि जर देशील नाही तर आम्ही कोर्टाने खेचतो आणि रिपोर्ट न देता ते माझ्या घरी एवढे पब्लिक घेऊन आली तर आमचा खूप अपमान झाल्यासारखं वाटलं आम्हाला। आणि ती म्हणाली का कोर्टापर्यंत जर गेली तर मी तुला स्वतः बी घेऊन मरणार असं तिनं मला धमकी पण दिली आणि आता 2 लाख नाही देशील तर तुला कोर्टाची पायरी चढावंच लावतो असं तिनं मला धमकी देऊन स्पष्ट केलं। त्या जो आहे डीजेवाला जो मुलगा आहे त्याचं नाव काय आहे आणि ते मडावी मॅडम त्याच्या संपर्कात कशा काय? ऋषिकेश निर्वाणकर हा 1 नंबरचा दलाल आहे। मॅडमला कोणते जुगार आणि दारूचं कोणतं काही जर असलं चिल्लर कोणती गावात घटना झाली की ती मॅडमला फोन लावतात, अर्धे पैसे तू घे अर्धे पैसे मी घेतो असं तिचा गावातली पूर्ण छेडछाडी चालू आहे। नवरा नवरीचे आंघोळ चालू होतं त्यावेळेस ते पाणी उडवण्याचं काम चालू होतं आणि त्या पाण्यामध्ये प्रकाश नंदरदने हे भिजून गेले आणि प्रकाश नंदरदने भिजल्यानंतर ते कपडे ओले झाले म्हणून घरी आले। घरी आल्यानंतर 1 घंटा ते डीजेचा आवाज सुरू होता आणि त्यानंतर सुषमा मडावी मॅडम ह्या प्रकाश नंदरदने यांच्या घरावर आल्या। ते डीजेमध्ये पाणी तुम्ही टाकलं आणि तो डीजे तुम्ही बंद पाडला, त्याचं नुकसान झालं, 2 लाख रुपये या डीजेवाल्यांना तुम्ही नुकसान भरपाई द्या, नाहीतर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये सरळ रिपोर्ट देऊन तुमच्यावर गंभीर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करतो आणि एकेरी भाषेत उल्लेख करून सर्व शेकडो लोकांसमोर प्रकाश नंदरधनेचा गुन्हा नसताना अपमान करायला लागला। ही जी काही दबंगशाही चालली आणि खोटा रिपोर्ट देण्यासाठी त्या समोरच्या व्यक्तीला प्रवृत्त केलं आणि त्यामुळे त्याच्यावर अन्याय झालेला आहे। या अन्यायाची दाद मागण्यासाठी पोलीस जिल्हा निरीक्षक यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत आणि यांना विनंती केलेली आहे की प्रकाश नंदरधने यांच्यावर झालेला जो अन्याय कुऱ्हा पोलीस स्टेशन जे काही बीट जमदार आहे सुषमा मडावी यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे आणि ते कारवाई करून या सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।